हॅलो गाईज, वेलकम बॅक अ चॅनल. चला तर आज मी बनवणार आहे भेंडी. एकदम शॉर्ट रेसिपी आहे आणि ती पण झटपट पटापटच होणार आहे. चला तर भेंडी सर्वप्रथम आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि भेंडी धुतल्यानंतर आपल्याला ना चांगले स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे. आणि आपल्याकडे भेंडी धुण्यासाठी जर टाईम नसेल तर नुसतं पुसलं तरी चालेल, काहीच विषय नाही. आणि जर मुलांच्या जर डब्याला जर हवी असेल ना भेंडी, तर आदल्याच दिवशी चिरून वगैरे ठेवली तरी सोपं जाते सकाळ उठून आपल्याला. चला तर मी भेंडी एकदा पुसून घेते. धुवून नितळत ठेवलेली होती तरी पण जरा मला ओलसर वाटते, सो मी पुसून घेणार आहे. त्यानंतर भेंडी आपण कट करूया. भेंडी घेताना काय करायचं माहिती का, अशी कवळ्या बघून भेंड्या घ्यायच्या. आणि आपल्याला फ्रेश भेंडी जर पाहिजे असेल तर ही टोक जर असं जरी असं मोडलं का नाही, असं लगेच तुटतं. जर शिळी जर भेंडी असेल तर ती इझिली तुटत नाही. सो ही फ्रेश भेंडी आहे त्यामुळे इझिली असं तुटलेलं जातं आहे, असं तुटते नंतर रबरासारखं असं होऊन जातं. सो ही मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे, साधारण 250 ग्रॅम आहे. चला तर छानपैकी स्लाईसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम काय करायचं, मागचा जो देठाचा भाग आहे ना तो असा कट करायचा. त्यानंतर पुढचा असा भाग आहे तो पण कट करायचा. पुन्हा तीच प्रोसेस. छान कवळ्या भेंड्या आहेत, सो तुम्ही मी सांगितलेल्या ट्रिकप्रमाणे मार्केटमधून घेताना नक्की विचार करा आणि घेऊन अशी छान कवळी लुसलुशीत भेंडी. भेंडी कट करताना एकदम आपल्याला अशी गोल स्लाईस एकदम पातळ नाही करायची, मिडियममध्ये कट करायची आहे. लई पण पातळ करायची नाही, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हवी आहे. बघू शकता तुम्ही, अशा दोन दोन भेंड्या चिरल्या तरी पण चालते. चला तर आता मी सर्व भेंड्या कट करून घेत आहे. तुम्ही अशीच रेसिपी कंटिन्यू करा. कधी कधी काय होतं माहिती आहे का, एखादी भेंड्याशी जून येतेच आणि आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हे काढायचं, वरचं साल आहे ते काढून घ्यायचं आणि ह्याच्यातल्या आपल्याला बिया घ्यायच्या आहेत. आणि कधी कधी भाजत पण नाही, असं कचकच लागतं. सो त्यामुळे हे नाही घ्यायचं आपल्याला, ह्याच्यातल्या फक्त बिया घ्यायच्या आहेत. आणि भेंडी कधी कधी खराब निघण्याची शक्यता असते, सो केअरली आणि जरा विचारपूर्वक बघा, नाहीतर आपण कधी बोलण्याच्या नादात पटपट चिरतो. हा पोर्शन व्हाईट कलरचा आहे ना तो घेतला तरी पण चालेल. काही भागामध्ये ह्या पांढऱ्याचं नुसतं कालवण पण करतात. चला तर या ठिकाणी आपली मस्तपैकी अशा स्लाईसमध्ये भेंडी रेडी आहे आपली. सो चला तर आता त्याला भाजून घेऊया. कढई ठेवायची आहे, कढई चांगली आपल्याला गरम करून द्यायची आहे. कढई आपली छानपैकी गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चम्मच तेल ॲड करत आहे. तेल पण आपल्याला मस्तपैकी गरम करून द्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला चिरलेले भेंडे ॲड करायचे आहे. भेंडे आपल्याला चांगली भाजून घ्यायचे आहे, जेणेकरून चिकट अजिबात होणार नाही. भेंडी छान प्रकारे भाजलेली आहे, अगदी डाग पडेपर्यंत भेंडी भाजून घेतलेली आहे. भेंडी जास्त भाजली तरच कुरकुरीत होते आणि चिकटसुद्धा होत नाही. सो तुम्ही अशा प्रकारे किंवा अशा कन्सिस्टन्सीमध्ये छानपैकी भाजून घ्या. चला तर आता मी भेंडी एका साईडला करणार आहे. पुन्हा आपल्याला तीच कढई ठेवायची, ह्याच्यामध्ये पण आपल्याला 1 चम्मच तेल ॲड करायचं आहे. तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला जिरे ॲड करायचे आहे. जिरे चांगले तडतडून द्यायचे. त्याच्यानंतर गॅस जरा कमी करायचा. त्याच्यानंतर आपल्याला लसूणच्या 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत चेचून. त्याच्यानंतर चिमटभर आपल्याला हिंग ॲड करायचं आहे. त्यानंतर लगोलग आपल्याला कढीपत्ता पण ॲड करायचा आहे. त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे. कांदा मी मोठा चिरलेला आहे, बघू शकता. बारीकमध्ये कसा मोठा चिरून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला धना पावडर थोडीशी ॲड करायची आहे. चांगलं आपल्याला तेलामध्ये आता हे परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कांदा लसूणची चटणी ॲड करते मी 1/2 चम्मच. पुन्हा असं तेलामध्ये छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. सगळीकडे असा कांदा लसूण जी चटणी होती ना, सगळीकडे असं तेलामध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला.
त्याच्यानंतर आपण जी भेंडी भाजलेली होती की नाही ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि गॅस आपल्याला बारीकच करून ठेवायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे. छानपैकी मी कांदा आणि लसूण कढीपत्त्याच्या फोडणीमध्ये भेंडी मोठ्या गॅसवर 1 ते 2 मिनिटाची परतून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तर मला पाव चमचा मी घेतलेला आहे मीठ टाकण्यासाठी. पुन्हा सगळं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. लास्टला तुम्हाला एक मॅजिक मसाला दाखवणार आहे, ती म्हणजे अर्धा चमचा आपल्याला मॅगी मसाला घ्यायचा आहे. मॅगी मसाल्याने टेस्ट खरंच खूप छान येते, एक नंबर. की लास्टला मसाला ॲड करा आणि पुन्हा एकदा आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मॅगी मसाला सगळीकडे लागेल. तर आपली भेंडी रेडी आहे. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. आणि प्लीज चॅनलला कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जरी रेसिपी महत्त्वाची जर वाटली असली तर प्लीज एक कमेंट करा. आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. तर मी अजून 1 मिनिटासाठी भेंडी गॅसवर मोठ्या गॅसवर चांगली भाजून घेत आहे. भेंडी चांगली भाजल्यामुळे काय होतं म्हणजे का चिकटपणा अजिबात जाणवत नाही, एकदम सुट्टी खिली होते. बघू शकतो तुम्हाला आता वरून असं दाखवते, एकदम सुटसुटीत झालेलं आहे. मोठा कांदा यासाठी चिरायचा की बारीक जर असा कांदा चिरला तर तो करपून जाण्याची शक्यता असते. सो त्यासाठी आपल्याला मोठा कांदा म्हणजे आपण जो बारीक चिरतो ना एकदम बारीक, त्यातल्या त्यात जरा मोठा ठेवायचा. उभ्या स्लाइस केल्या तरी पण चालतील, काही विषय नाही. चला तर तुमचा मी 1 मिनिट एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि भेंडी छान अशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणजे निवडू शकता किंवा मार्केटमध्ये असं चेक करून घेऊ शकता. ती अशी मधनं जर तुटली तर ती भेंडी फ्रेश आहे असं समजून जायचं. आणि जर लबरासारखी जर ती असं तुटत नसेल तर ती भेंडी शिळी आहे. सो ती स्किप करा. चला तर भेटूया अशीच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर. आणि प्लीज कमेंट करून सांगा भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर. आता मी गॅस बंद केलेला आहे. चला बाय.